गुड मॉर्निंग. कसे आहात? मस्त मजेत. मी मस्त मजेत इथं लिंबाखाली बसले आणि अशी चिवून नाही बसली बरं का. आत्ता वाजले तर 11. ही बघा इकडं ज्वारी काढून टाकली, ही एवढी तिकडून इथपर्यंत इकडे या बांधापर्यंत लावलंय आणि मग बसली. अजिंक्याला पण आहे माझ्यासोबत. आणि ही तिकडं ही काल काढलेली होती इकडं ज्वारी, आणि हे इकडं अजून तिकडं राहिली पलीकडं तिकडं. अजून एक तासभर जाईन ती. इकडची राहिली थोडीच आहे, पाता होती तेवढी काढून घेतली. इथं लिंबाच्या झाडाला बसली. आता सावलीला पाणी प्यायला जायचं. जेवून आलोय आणि अजून पण कपडे पण धुतले नाहीत. आणि दुपारचं उन्हाचं ती ज्वारी काढायची म्हणजे हाताला कापते. हो का, असं कसं झालंय हाताला लाल. हो का इथं शिरलंय, त्याची काय म्हणतात ती. हो का इथं पण शिरली. ती उन्हाचं असं कचा हाताला कापतं आणि त्यांच्या काय म्हणतात ते तसलं बारीक बारीक ज्वारीचं ती पण शिरत आहे हाताला. आग होती त्याच्यामुळं आता बंद करायचं आहे. आता फार 3-4 वाजता काढायचं आहे. आता बाकीची राहिलेली कधी काढतात काय माहिती. इकडचं तर झालं आहे काढून, निम्याच्या पुढं झालं आहे. आता म्हणलं जा कपडे, मोटर पण चालू झाली नाही. कपडे ही बाकीचे कामं करायला, स्वयंपाक ही लवकरच आलो होतो. 9-9:30 वाजल्या होत्या. आता बरंच झालं आहे. आता बाकीचं राहिलेलं काढायन 4 वाजता. उन्हाचं काढलं म्हणलं मन कचा बोट कापते ते हाताला. ना हाताचं तसलं, हाताचं काय म्हणतात त्याला, हाताचं ते असते तसे मोज्यासारखं ते हातमोजेच म्हणतात काय म्हणतात काय माहिती. ती तर असं घालून ज्वारी काढायला गेलं का नुसतं निसरून येतं. त्याचा पाला आहे तसाच निसरून येतो. नुसतं चिपाडत राहते, अख्खं उपसून येते. काढाय पण येत नाही ज्वारी त्याने. तर ती काढल्यावर तरी हे करायचे, घसरून गेल्यावर तर अख्खे फोडं येऊन फुटून जाते. तर मला पण एक फोड आला इथं. मला दिसतं का नाही काय माहिती. का इथं दिसतं आला एक फोड. आणि ती फुटला ना, अशी आगाग होती का नाही हाताची, त्या आगाग होती, तहान लागली. चला आता ज्वारीला तर कंस पण नाही लागेल, नुसती बाटकच येतं. पण ती पण तसंच ठेवा येत नाही ना, काढून टाकावं लागेल. इकडं रस्ता पण आहे जवळच. लिंबाची सावली. सर्वांना शुभ संध्याकाळ. कशी आहात? मस्त मजेत ना? मी पण मस्त मजेत आहे. बघा इकडं स्वयंपाक चालू. हिजा माझी चुलत बहीण आहे. हे तिचं घर आहे. गरीबच आहे तो, असू दे. आणि आम्ही पण गरीबच आहेत. आमचं पण घर बघितलं तुम्ही. इकडं चाललाय तिचा स्वयंपाक. चपात्या चालू आहेत. आभाळ लय आलं होतं आणि वारं पण लय सुटलं होतं. का अजून इकडं दुरुळा दिसतोय. मला दिसत असं नाही एवढा तेवढा. त्याच्यामुळे तिने लवकरच स्वयंपाक चालू केलाय. परत पाऊस आल्या, ह्या घरात चूल नाही त्याच्यामुळं का सारं पटाण आहे. इकडे बारकी पोरं खेळतात. इकडं पण असं सगळं माळ आहे. इथं ती स्वयंपाक करते. गॅस नाही तिला, गॅस संपला तिचा. इकडं बारकी लेकरं अशी चपात्या घेऊ खात्या. तिकडं अशी पोपुट्यात खेळून पार माती डोक्यावर घेतली. हे असं पाचाट आणून ठेवलं इथं घर शेकरायला. आणि पळा आहे यांचा बाजार आहे इकडे. हे काय पळायला लागलेत लगी, त्यांना काय वाटलं काय नाही काय माहिती. बघा आधी हाय कर हा, लाईक करा. इकडं आधी खेळतोय. इकडे स्वयंपाक चालू. इकडे हिच्या चपात्या चालू. भाजी कशाची करणार आहे ग? गवारीच्या शेंगा करणार आहे आता ती चुलीवर. आम्ही काल पण चुलीवरच करीत होतो आम्ही काल पण चुलीवर करीत होतो आणि आज पण चुलीवर करतोय. त्याच्यामुळे गॅस बंद पडला म्हणून काहीच घेणं देणं नाही म्हणा. भांडणं करू नका.